चांगली गोष्ट आहे. रोहित पवारांविरोधात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल झालंय. महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणात हे पुरवणी आरोपपत्र दाखल झालंय, तर बारामती अॅग्रो कंपनीच्या माध्यमातून घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलाय साहेब. आता असं आहे ना, हा नुसता आरोप आहे. आता त्याला काय उत्तर देतात ते पाहावं लागेल ना. वर करतो तसं ईडी पण करते आहे, पण त्याला काय उत्तर आहे ते आता ते देतील. त्याच्यानंतर मग पाहू काय होतं. बीडमधले ठाकरे बंधूंची राजकीय युती व्हावं असं आता म्हटलं जात आहे, कारण त्या ठिकाणी आपण जर बघतोय दैनिक सामनाच्या रोखोकमध्ये संजय राऊतांनी हे विश्लेषण केलंय. संभ्रम नको यासाठी आता ठाकरे बंधूंनी राजकीय युती जाहीर करणं गरजेचं आहे. आता ते त्यांचं मत आहे काय ते आता वर्तमानपत्रात त्यांनी जे छापलेलं आहे ते आता रोज उद्धवजी ठाकरेंच्या जवळ असतात ना, त्यांनी डायरेक्ट सांगायला पाहिजे ना त्यांना. जयंत पाटलांनी राष्ट्रवादी येणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कबड्डी संघटनेत देखील शरद पवार विरुद्ध अजित पवार आता सामना बघायला मिळणार आहे. कसं बघतं याकडे? ठीक आहे, वेगवेगळ्या रस्त्याने गेल्यानंतर प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं प्रत्येक क्षेत्रामध्ये वर्चस्व मिळवण्यासाठी प्रयत्न करणार. मग ते राजकीय असेल, ते क्रीडा क्षेत्र असेल, ते आणखी कुठलं क्षेत्र असेल, तर त्याच्यात जाणारच, प्रत्येक जण जाणार. असं काय नवीन काय आहे त्याच्यामध्ये? शरद पवार साहेब म्हणताय का महिन्याचे पैसे अजून आलेले नाही. आता ते ठीक आहे ना, हे लाडक्या बहिणीचे सुद्धा आता थोडं तिकडून काढलं का इकडे प्रॉब्लेम होतो. शिवभोजनचे सुद्धा आता 3 महिन्याचे मिळाले, 6 महिन्याच्या ऐवजी. परंतु आता मी तुम्हाला सांगितलं, सगळ्याच ठिकाणी जे आहे थोडंशी ओढाताण होणार. पैसे सगळ्यांचे मिळणार, कुठेही जाणार नाही. परंतु कशाला प्राधान्य द्यायचं हे सरकारला सुद्धा ठरवायचं असतं. साहेब, सामनामधून असं म्हटलंय की बागला घेऊन जातील, उरणला नेऊन अटल सेतूचा सदुपयोग करतील आणि भाजप जे आहे मुंबई ही परप्रांतीय आणि पैसेवाल्यांची दखल करणार आहे असं त्यातनं म्हणण्यात आलं. मला माहिती नाही, मी काय ऐकलं नाही. आता सगळ्या प्रश्नांना कोण काय बोलतो त्याला मी काय उत्तर. तर काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत जे आहेत ते नवीन प्रदेश अध्यक्ष होणार आहेत, लवकरच पदभार स्वीकारणार आहेत. त्यांनी स्वतः मागची 7 वर्ष जे आहेत अध्यक्षपदाचं काम करत होते आणि स्वाभाविक आहे काही काही नवीन लोकांना सुद्धा संधी देण्यासाठी त्यांनी ते सोडलंच ना. तर लाडक्या बहिणींनो, आता आपण पाहिलेच की ज्या पद्धतीने मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले की सर्व लाडक्या बहिणींना पैसे येणार, त्यामुळेच जून महिन्याच्या हप्त्याचे वितरण पुन्हा एकदा सुरू होऊ शकते का? किंवा जुलै महिन्यामध्ये जून आणि जुलै असे 2 महिन्यांचे मिळून लाडक्या बहिणींना पैसे मिळणार का, असा देखील प्रश्न यामुळे उपस्थित राहत आहे. आता लाडकी बहीण योजनेबद्दलच्या जून महिन्याच्या हप्त्याची अपडेट लवकरात लवकर मिळावी अशी देखील इच्छा आहे, जेणेकरून किती महिला बाद झाल्या, त्यासोबत किती महिलांना पैसे आले असे देखील राज्य सरकार आणि महिला व बालविकास विभागाकडून कळणे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. कारण सध्या सर्व लाडक्या बहिणींमध्ये संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तुम्हाला योजनेचा जून महिन्याचा हप्ता आला का नाही ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तसेच तुम्हाला पैसे न आल्यास तुमची जी काही प्रतिक्रिया आहे ती देखील सांगा, जेणेकरून जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना पैसे आले आहेत का नाही हे आपल्याला समजणार आहे. आणि पुढील सर्व जे काही अपडेट असणार आहे ते अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर योग्य पद्धतीने आणि सर्वात आधी पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्ही कोणतीही अपडेट मिस करणार नाही. आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला देखील पाठवा, जेणेकरून जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत ही महत्त्वाची माहिती पोहोचणार आहे आणि जेणेकरून त्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही. परत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक घेऊन भेटणार आहोत. तोपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय महाराष्ट्र.